खडकी पांढरी वस्ती येथे मंगळवारी सायंकाळी वादळी वारा आणि गारांचा पाऊस झाला. यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर आता भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक दादाभाऊ शेठ पोखरकर, माजी उपसरपंच दीपक बांगर हे उपस्थित आहेत आणि स्थानिक शेतकरी सुद्धा उपस्थित आहेत. नेमकं काय झालं शेठ, काय काय परिस्थिती झाली? सर, काल अचानक 1 पाऊण तासामध्ये वादळ आणि पाऊस आला आणि त्या वादळामध्ये आमच्या गावामध्ये होत्याचं नव्हतं झालेलं आहे साहेब. आता हे आपण ज्या पॉली हाऊसमध्ये उभं आहे ह्या माणसाने 20 लाख रुपये यशो मंदिर पतपेढीतून कर्ज काढून केलं होतं साहेब. आणि ते आता तुम्ही पाहताय प्रत्यक्ष की अतिशय त्यांचं जवळजवळ 20-1 लाखाचं नुकसान झालेलं आहे सर त्यांचं. ते काही थोडं नुकसान नाही. आणि जर सर्वसाधारण आमच्या गावाचा विचार केला साहेब, लाईटचे खांबळे पडलेत, 2 घरं उडून गेल्यात, 1 बाराकी उडून गेली आणि एक नवीन शेतकऱ्यांनी आपले हे रोपवाटिका, इतकी आदर्श रोपवाटिका म्हणून चालू केली होती, तिचं पण लाखो रुपयाचं, म्हणजे जवळजवळ लाईटीचे खांबळे पडलेत. आता कालच्या धरून आमच्या लोकांना आता जनावरांना प्यायला पाण्याला लाईट नाही सर. म्हणजे अंदाजे जर विचार केला तर माझ्या हिशोबाने अंदाजे 1.5 कोटी रुपयाचं आमच्या गावामध्ये नुकसान झालेलं आहे. आणि शेतकरी म्हणजे काल तलाठी वगैरे ते येऊन गेलेत रात्री, प्रांत साहेब आले होते. पण आमची हीच सरकारला विनंती आहे का या शेतकऱ्यांना घाईने काहीतरी मदत करण्याची गरज आहे साहेब. नंतर तुमचं सरकारचं येईल ते होईल, पण कोणत्या ना कोणत्या याच्यातून लवकरात लवकर मदत द्यावी अशी आमच्या सर्व ग्रामस्थांची इच्छा आहे. आणि तुम्हाच्या वतीने मी सर्वांना विनंती करतो की आपण एक ज्येष्ठ पत्रकार आहात, तर आपण पण त्याची जरा हे बातमी करून जर हे केलं तर त्याच्यातून आम्हाला न्याय मिळेल अशी इच्छा व्यक्त करतो सर. दादाभाऊ शेठ पोखरकर, आता तुम्ही सामाजिक काम करता नेहमी किंवा जिथं अडचण असेल तिथं उभं राहता, परंतु आता काय झालं, शासनाची प्रोव्हिजन कसं असतं, पंचनामे करायचे आणि थोडा विलंब होतो पैशाला, किंवा पंचनामे किंवा काय नुकसान भरपाईला विलंब होतो. तर तात्काळ मदत मिळाली पाहिजे, शेतकरी उभा राहायला पाहिजे. खरीप हंगाम आता तोंडावा आलेला आहे, बी बियाणे हे सगळं त्याला मदत करणं गरजेचं आहे. मी म्हणतो काही कमी नाही, पण त्याला अर्जंट मदत मिळणं गरजेचं आहे साहेब. म्हणजे अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे का नुकसान भरपाई, नुकसान झालंय आणि शेतकऱ्याला उभं राहण्यासाठी तात्काळ मदतही मिळाली पाहिजे. आणि त्याला जर आता सध्या शेतीत प्रचंड शेतकरी अडचणीत आहे, कांद्याला बाजारभाव नाही आणि इत्यादी समस्या मोठ्या समोर आहेत शेतकऱ्याच्या. आणि आता खरीप हंगाम साधारण 15-20 तारखेपासून पाऊस सुरू झाला का चालू होईल आणि शेतकरी बी भराण किंवा इतर या सामुग्रीसाठी मोठ्या प्रमाणात मदत लागते. तर त्यामुळे शासनाने सुद्धा या दादाभाऊ शेठ पोखरकर यांनी जी मागणी केली का तात्काळ मदत करावी, काही ना काही नंतर काय असेल ती प्रोसिजर काय असेल ती नंतर करावी, पण तातडीने मदत करून शेतकऱ्याला उभे करण्याचं काम केलं पाहिजे. साधारण 1.25 कोटी किंवा 1.5 कोटी रुपयापर्यंत अंदाजे नुकसान झाल्याचा दावाही त्यांनी केला. अनेक ठिकाणी विजेचे खांब पडलेत, त्यामुळे वीज पुरवठा बंद आहे. खडकी गाव अंधारातच आहे आणि मोठ्या प्रमाणात वादळ आणि गारांचा पाऊस झाला, त्यामुळं पिकेसुद्धा भुईसपाट झाली. इत्यादी समस्यांनी शेतकरी हैराण झाला. तर शासनाने आता मदत लवकरात लवकर करून त्यांना मदतीचा हात देणं गरजेचं आहे. सर.